नमस्कार मित्रांनो, मी योगेश पाटील. पिकेल ते विकेल या ॲग्रिकल्चर प्रोडक्ट सप्लाय आणि मॅन्युफॅक्चर यामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज मी आपल्या घरच्या शेतामध्ये आलेलो आहे. बघा, मी या ठिकाणी शेवगाची लागवड केलेली आहे 20 जूनला. पहिला व्हिडिओ आपण त्यासाठी बनवला होता, लागवड कशी केली, काय केली. तर आपण ही 8x6 वर लागवड केलेली आहे आणि हा ओडिशी जातीचा शेवगा आहे. साधारण 1 महिना झालेला आहे आज या लागवडीला. झाडाची बघा साधारण 1 फुटापर्यंत वाढ झालेली आहे. आज आपण याला बेसल डोस देतो आहे, सिंगल सुपर फॉस्फेट, त्यामध्ये DAP, थायमेट आणि एक साप पावडर मिक्स करून प्रत्येकी झाडाला 50 ग्रॅम याप्रमाणे देतो आहे. आणि त्याचबरोबर 22 टीन पावडरचं पाणी, 200 लिटर पाण्यामध्ये अर्धा किलो 22 टीन पावडर मिक्स करून प्रत्येक झाडाला साधारण 200 मिली ते 300 मिली आळवणी करतो आहे, जेणेकरून झाडात जमिनीतली बुरशी झाडाला लागणार नाही आणि जे खोडकीड असतं ते या झाडांना. हे बघा, आता या ठिकाणी ड्रॉप झालं आहे बघा, झाड हे आळीनं खाऊन घेतलं. अशा पद्धतीचं होऊ नये त्यासाठी आपण हे करणार आहे. आणि आज 20 जुलै, जे 1 महिना झालेला आहे साधारण, अतिशय चांगले ग्रोथ झाडांची झालेली आहे. आणि जमीन बघा किती खडकाळ आहे, एकदम माळ रान आहे. समोर फॉरेस्टीचं जंगल आहे आणि याच्या कडेला आपली शेती आहे. तर आपण हे शेवगासाठी निवड केलेली आहे मुद्दाम, कारण खडकाळ जमिनीमध्ये शेवगा चांगला ग्रोथ करतो. आणि दुसरी एक फायद्याची गोष्ट असते, पावसाळ्यामध्ये सड होत नाही. कारण बऱ्याच ठिकाणी जमीन जी पाणी धरून ठेवते त्या ठिकाणी शेवगा ग्रोथ करत नाही. या जमिनीमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा रिझल्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळालो आहे. खूप चांगल्या पद्धतीची झाडं झालेली आहेत 30 दिवसामध्ये. आणि अजून एक या झाडांची, या 2 एकरचा प्लॉट आहे, याची पूर्ण अपडेट आपल्याला आता शेंगा काढणेपर्यंत, हार्वेस्टिंगपर्यंत आपण करणार आहेत. त्याला काय काय फवारणी देणार, काय काय करणार. यामध्ये आंतरपीक आपण मूग घेतलेला आहे आणि या मुगाला काढून या 8x6 वर लागवड आहे. दोन्ही बेडमध्ये 8 फुटाचं अंतर आहे. त्यामध्ये आपण आता लाल कांदा लावणार आहोत. मूग हार्वेस्ट केल्यानंतर आता बघा, मुगाला शेंगा लागायचा टाईम आहे, फुलं लागायचा टाईम आहे. तर या ठिकाणी आपण आता कांद्याचं बी टाकलेलं आहे, म्हणजे जेणेकरून आपला अंतर खर्च जो आहे तो पण निघाला पाहिजे. आणि शेवग्याला जो मेंटेनन्स लागणार आहे तो त्या कांद्यामधून आपल्याला मिळणार आहे. आणि जमीन पण त्यामुळे थोडी भुसभुशीत होते, कांद्यामुळे जमिनीची प्रत सुधारते. तर अतिशय खडकाळ जमीन आहे, पण ही लाल कांद्यासाठी उपयुक्त असते. तसंच शेवगाला पण चांगली असते, म्हणून आपण या ठिकाणी हे करतो आहे. तर आपण पण अशा पद्धतीनं, जर कोणाकडे अशी जमीन असेल, पाण्याची उपलब्धता जर चांगली असेल, किंवा शेवग्याला थोडं पाणी कमी पण चालून जातं पावसाळ्यात, तर काही प्रॉब्लेम येत नाही, तर आपण हा एक प्रयोग करून पाहायला हरकत नाही. वेळोवेळी मी याची अपडेट आपल्याला देणार आहे. तर सगळ्यांनी, माझ्या तरुण मित्रांनी याचा योग्य पद्धतीने जर नियोजन केलं तर एक शेवगा आपल्याला भविष्यामध्ये एक आयुर्वेदिक उत्पादन म्हणून चांगली मागणी आहे. आणि एक्सपोर्ट पण आता शेवगा व्हायला लागला. तर मी तुम्हाला वेळोवेळी याच्या सर्व सूचना, माहिती या आपल्या चॅनलवर करणार आहे. तर सगळ्यांना विनंती, आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि शेतीशी संबंधित काही समस्या असतील, शेवगा असेल, सीताफळ असेल, या दोन्हीवर आम्ही आता काम करतो आहे, तर आपण निश्चित माझ्याशी संपर्क साधा. धन्यवाद.